मेजरमेंट ऑफ प्रेशर. आता इन्स्ट्रुमेंट जे यूज केले जातात प्रेशर मेजरमेंटसाठी त्याला प्रेशर मीटर और प्रेशर गेज किंवा व्हॅक्यूम गेज म्हटलं जातं. आता त्यातलेच आपण दोन प्रेशर मीटर पाहणार आहोत. त्यातला फर्स्ट आहे तो मर्क्युरी बॅरोमीटर आहे. आता मर्क्युरी बॅरोमीटर कशासाठी यूज केला जातो तर आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर मेजर करायचं असेल तर त्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतोय ते आहे मर्क्युरी बॅरोमीटर. हे इन्व्हेंट ज्यांनी केलं तो इटालियन सायंटिस्ट टोरिसेली नावाचा होता. त्यांनी याचं इन्व्हेन्शन केलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी. ते जे काही इन्स्ट्रुमेंट त्यांनी तयार केलं ग्लास ट्यूबचं ते आपल्याला इथं फिगरमध्ये दिसतंय त्याप्रमाणे त्यांनी ते फॉर्म केलेलं होतं. आता त्यांनी ते 1 मीटर लेंथ त्याची होती, 1 सेंटीमीटर त्याचा डायमीटर होता आणि त्याच्यात ते मर्क्युरी यूज करतात. म्हणजे हे आपल्याला फील्ड विथ दिसतंय हे मर्क्युरी आहे. ठीक आहे. आता आपल्याला त्याच्याकडे जास्त न पाहता आपल्याला यातलं फिजिक्स पाहायचं आहे. त्यांनी कसं तयार केलं हे तेवढं इम्पॉर्टंट नाही. ते आपल्याला इथं दिसतंय त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. आता त्यांनी मर्क्युरी फिल केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर ॲरोने जे दाखवलेलं आहे ना इथं व्हॅक्यूम क्रिएट झालाय. आता ही मर्क्युरी आहे, मर्क्युरीचे वेपर्स इथं प्रेझेंट आहेत. मर्क्युरीचे वेपर जरी प्रेझेंट असेल तरी त्याचं प्रेशर निग्लेक्ट करतोय आपण, कारण ते तेवढं प्रेशर नाही आहे जेवढं आपल्याला मेजर करायचं आहे. आणि हा जो काय व्हॅक्यूम आपण कन्सिडर करतोय त्या व्हॅक्यूमला ते म्हणतात टोरिसेली व्हॅक्यूम. मी ते तिथं लिहून ठेवतो. ठीक आहे. इथं जे व्हॅक्यूम आहे ते म्हणतो आपण टोरिसेलीज व्हॅक्यूम. आता व्हॅक्यूम आहे नंतर आपण इथं पॉईंट अगोदर कन्सिडर केलेले पाहून घेऊया. हा जो पॉईंट आहे तो पॉईंट ए, त्याच्यावर काहीतरी प्रेशर असेल, हे व्हॅक्यूमचं प्रेशर असेल. आता व्हॅक्यूम आहे म्हणजे इथं आपण मॉलिक्यूल कन्सिडर करत नाही. तिथं मर्क्युरी वेपर आहेत पण आपण त्या कन्सिडर केलेल्या नाहीत कारण खूप स्मॉल अमाऊंटमध्ये आहेत. त्यामुळे इथलं जे प्रेशर असेल मी पी सफिक्स ए जे काही लिहिन ते 0 कन्सिडर करणार आहे. त्यानंतर पॉईंट सी दिसतोय, पॉईंट सी आणि पॉईंट बी. आता तेच आपल्याला 1 बाय 1 पाहिजे. मग आता मी इथं म्हटल्याप्रमाणे प्रेशर ॲट अ पॉईंट ए जे काय असेल ते प्रेशर मी इथं लिहितो पी ए इज इक्वल टू 0. आता हे का लिहितोय कारण तिथं व्हॅक्यूम आहे. आता इथं आणखीन एक पॉईंट मी कन्सिडर करतोय, पॉईंट सी आणि पॉईंट बी. ठीक आहे. पॉईंट सी आणि पॉईंट बी या हे दोघं पण एका हॉरिझॉन्टल लेवलने सेम लेवलला आपल्याला इथं दिसत आहेत. आणि पॉईंट सी जो आहे तिथं जर पाहिलं तर बघा इनसाइड आपण म्हणतो इथं काय असेल, मर्क्युरी असेल. इनसाइड मर्क्युरी असेल आणि बाहेरच्या साईडला आपल्याला काय दिसते एअर असेल. म्हणजे इथं मर्क्युरी आहे आणि इथं एअर आहे. मग पॉईंट सी या सरफेसवरती जे काय प्रेशर राहील ते आपण म्हटलं होतं की जर एअर कॉलमवरती असेल तर एअर कॉलममधले मॉलिक्युल्स त्यांचं वेट त्यांनी एक्झर्ट केलेला फोर्स आणि त्याच्यामुळे असणारं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे पॉईंट सी वरती जे काय प्रेशर असेल इथं ते असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण डिनोट करतो पी नॉटने. ठीक आहे. म्हणजे पॉईंट सी वरती जे प्रेशर असेल पॉईंट सी त्याच्यावरचं प्रेशर मी लिहितोय पी नॉट म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आत्ताच आपण म्हटलं की पॉईंट सी आणि पॉईंट बी हे एका सेम हॉरिझॉन्टल लेवलवरती आहेत. मग सेम हॉरिझॉन्टल लेवलवरती असतील तर त्यांचं प्रेशर काय असतं सेम असतं. हे आपण कालच्या परवाच्याच लेक्चरमध्ये ते पाहिलेलं होतं. म्हणजे मी इथं असं लिहू शकतो की पी बी इज इक्वल टू पी सी सेम लेवलवरती आहेत. आणि सी वरती म्हणजे पॉईंट सी वरती जे प्रेशर आहे ते प्रेशर आपण लिहितोय पी नॉट. म्हणजेच इक्वेशनमध्ये तुम्ही काय लिहिन पी बी, हे नको इथं लिहायला. पॉईंट सी वरचं प्रेशर हे आहे पी नॉट म्हणजे पी बी इज इक्वल टू तुम्ही काय लिहिन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. हे समजलं तरच आपल्याला हे डेरिव्हेशन किंवा ह्याचं प्रिन्सिपल समजेल. आता जसं आपण हे सांगतोय की पॉईंट बी वरती प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल ते कुणामुळे असेल तर ह्या सेम लेवलवरून आपण ते सांगितलं. सिमिलरली समजा या पॉईंट बीच्या वरती काहीतरी मर्क्युरी लेवल जी आहे तिने हाईट काहीतरी रेज केलेली दिसते आणि त्या हाईटमुळं वरती मर्क्युरी कॉलम तयार झालेला आहे. आणि त्या मर्क्युरी कॉलममध्ये जे काय त्या मर्क्युरीचे मॉलिक्युल्स असतील त्यांचं वेट, त्याचा फोर्स म्हणजे त्याचं प्रेशर ते पण आपल्याला सांगता येते. कालचा जनरल फॉर्म्युला जर सगळ्यांच्या लक्षात असेल तर तुम्हाला लक्षात येईल की आपण तो मी इथं लिहून ठेवतो बघा. आपण ते इक्वेशन लिहिलं होतं P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी
रो जी इंटू ब्रॅकेट x1 मायनस x2 म्हणजे आपण हाईट लिहित होतो त्याप्रमाणे जर मी इथं लिहिलं तर पॉईंट बी वरचं मला प्रेशर सांगायचं आहे पी बी इज इक्वल टू पी ए प्लस इथं हाईट पण त्यांनी दिलेली आहे ती हाईट मी एच घेऊन टाकतो एच रो जी हे मला सेकंड इक्वेशन मिळेल मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो याला इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता बघा याच्यात पी ए जो आपल्याला दिसतोय पी ए तो आपण ऑलरेडी इथं सांगितलेला आहे की हा काय आहे ही क्वांटिटी काय आहे तर 0 आहे मग ती जर व्हॅल्यू पुट केली तर पी बीचं इक्वेशन मला काय मिळते पी बी इज इक्वल टू एच रो जी. ठीक आहे आता हे जे इक्वेशन मिळालं याला इक्वेशन नंबर 3 म्हणतो. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 जर बघितलं तर दोन्ही इक्वेशन कशासाठीचे आहेत प्रेशर ॲट पॉईंट बी आणि त्याच्या लेफ्ट हँड साईड सेम असल्यामुळं मला इथं लिहिता येईल की इक्वेशन पी नॉट म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. अशा प्रकारे मर्क्युरी बॅरोमीटर आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी यूज करता येतो. तुम्हाला इथं लक्षात येत असेल बघा आपण काय केलं पहिल्यांदा हे पी ए इथं व्हॅक्यूम आहे टोरिसिली व्हॅक्यूम म्हणतो आपण त्याच्यावरचं प्रेशर म्हणजे ॲट अ पॉईंट ए 0 असेल पॉईंट सीचं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल कारण ह्याच्यावरती एअर कॉलम आहे आणि सी पॉईंट आणि बी पॉईंट हे दोघं कसे आहेत सेम लेवलला आहेत म्हणून मी इथं काय लिहिलं पी बी इज इक्वल टू प्रेशर ॲट अ पॉईंट सी आणि त्यामुळे इथं मला लिहिता आलं की ह्या सी पॉईंटचं प्रेशर आपण ऑलरेडी बघितलेलं होतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. जनरल फॉर्म्युला होता मग आता बी वरचं प्रेशर फाइंड आउट करायचं तर आपल्याला हा फॉर्म्युला होता पी बी इज इक्वल टू पी ए प्लस एच रो जी त्यातला पी ए आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की 0 आहे कारण व्हॅक्यूम आहे. मग पी बी इज इक्वल टू काय राहिलं एच रो जी पी बी इज इक्वल टू पी नॉट पण आहे म्हणजे पी नॉट इज इक्वल टू एच रो जी हे आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अशा प्रकारे आपण इथं मर्क्युरी बॅरोमीटरचा यूज करून ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतो. नेक्स्ट प्रेशर मीटर आहे तो आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता याच्यात आपल्याला एखाद्या सिस्टीमचं प्रेशर मेजर करायचं असेल तर हा ओपन ट्यूब मॅनोमीटर आपण यूज करतो. आता याच्यात पण सेम प्रिन्सिपल आहे जसं आता आपण मर्क्युरी बॅरोमीटरला यूज केला होता तसंच सिमिलर. आता इथं बघितलं तर इथं यूट्यूब तुम्हाला शेप दिसतोय ठीक आहे त्यात तुम्ही लो डेन्सिटी लिक्विड फिल करतोय आपण वॉटर किंवा केरोसिन आपल्याला तिथं फिल करता येईल. आता याच्यात सेम प्रोसेस दिसेल बघा. आता पॉईंट ए जर तुम्ही इथं पाहिला पॉईंट ए याच्यावरती जो काय एअर कॉलम असेल त्याच्यामुळे जे प्रेशर असेल त्या प्रेशरला आपण म्हटलं होतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून मी इथं लिहितो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे म्हणजे पी ए जवळ जे प्रेशर असेल पॉईंट एला ते प्रेशर जे असेल ते असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यामुळं पॉईंट पी ए प्रेशर मी लिहून टाकतो पी नॉट जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉटने दाखवत होते. त्यानंतर पॉईंट सी जर तुम्ही इथं पाहिला फिगरमध्ये पॉईंट सी आणि पॉईंट बी परत हॉरिझॉन्टल लेवलप्रमाणे सेम लेवलवरती आहेत म्हणजे या दोघांचं प्रेशर आपण काय सांगू शकतो सेम सांगू शकतो. म्हणजे मी इथं लिहिन इक्वेशन पी सी इज इक्वल टू मला लिहिता येईल पी बी. ठीक आहे मग त्याप्रमाणे प्रेशर ॲट अ पॉईंट बी जर मी इथं सांगितलं तर ते प्रेशर काय असेल प्रेशर ॲट पॉईंट बी जर मी इथं सांगितलं तर ते आपल्या जनरल इक्वेशन प्रमाणे ते जनरल इक्वेशन मी परत लिहितोय पी टू इज इक्वल टू पी वन प्लस रो जी एक्स वन मायनस एक्स टू हे जनरल इक्वेशन होतं. त्याच्याप्रमाणे ॲट अ पॉईंट बी जर मला प्रेशर सांगायचं असेल तर ते प्रेशर असेल पी बी इज इक्वल टू आता इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल म्हणजे मी इथं लिहिन पी ए लिहिलं तरी चालेल तात्पुरतं पी ए प्लस हाईट एच त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे एच रो जी आणि पी ए जे प्रेशर असेल त्या प्रेशरला मी लिहितो पी नॉट लिहितोय प्लस एच रो जी आणि हे प्रेशर जे असेल ते पी बी असेल. आता इथं सांगितल्याप्रमाणे पी बी इज इक्वल टू पी सी त्याप्रमाणे मग मला इथं रिप्लेस करता येईल पी सी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी. म्हणजे ॲट अ पॉईंट सी जे मी काय प्रेशर फाइंड आउट करणार आहे जे त्या डी शेपमध्ये म्हणजे बघा हा यूट्यूब मॅनोमीटर आहे इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर इथं तुम्ही केरोसिन किंवा
वॉटर फिल करताय. आणि इथं जो काय आहे ती सिस्टीम आहे, ज्या सिस्टीमचं आपल्याला प्रेशर मेजर करायचं आहे, ती सिस्टीम इथं काहीतरी प्रेशर एक्झर्ट करत असेल, ते प्रेशर आपण असं इक्वेशनने फाइंड आउट करतोय. पी सफिक्स सी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी या फॉर्ममध्ये. इथं प्रेशर मेजरमेंट 2 इन्स्ट्रुमेंट पाहिले, त्यात ते मर्क्युरी बॅरोमीटर एक होतं आणि हे दुसरं ओपन ट्यूब मॅनोमीटर, हे दोन्ही मेजरमेंटचे इन्स्ट्रुमेंट पाहिलेले आहेत. ह्याच्यावरून आता समजा ह्या डी कंटेनरमधलं जर प्रेशर लिहायचं असेल तर ते इक्वेशन मला फक्त थोडंसं तसं चेंज करावं लागेल. पी सी मायनस पी नॉट इज इक्वल टू एच रो जी. म्हणजे मला इथं फक्त त्या कंटेनरमध्ये जो काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमचं प्रेशर मला इथं सांगता येईल. ठीक आहे, तुम्हाला हे समजलेलं असावं.